नमस्कार. तर आज आपण लक्ष्मी हार आणि इनविजिबल नेकलेस कसे बनवायचे ते शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यासाठी लागणारं साहित्य आहे गोंडा, इनविजिबल वायर. इथे मी लक्ष्मीचे पेंडंट घेतलेले आहेत. त्यानंतर मणी, गोल्डन डिझायनर मणी. त्यानंतर बिंदी मणी. इथे मी छोटे बिंदी मणी घेतलेले आहेत. त्यानंतर पाईप, लॉकिंग बीड्स. सगळ्यात पहिल्यांदा आपण गोंडा घेणार आहोत आणि इनविजिबल वायरमध्ये एक स्टॉपर मणी टाकून घेणार आहोत आणि ती तार फोल्ड करून त्या मण्यातनं पुन्हा बाहेरच्या साईडला काढून ते व्यवस्थित प्रेस करून पॅक करून घेणार आहोत, म्हणजे तो बीड तिथे लॉक होऊन जातो. आता त्या वायरमध्ये आपण गोल्डन मणी टाकलेला आहे. त्यानंतर आपण तिथे पाईप टाकलेला आहे. आता इथे आपल्याला पुन्हा एक गोल्डन मणी टाकून घ्यायचा आहे. ह्याला जव मणी सुद्धा म्हणतात. ते टाकून झाल्यानंतर आपल्याला तिथे बिंदी मणी जो घेतलेला आहे आपण, इथे मी 2 नंबरचा बिंदी मणी घेतलेला आहे, तो टाकलाय. त्यानंतर लक्ष्मीचं पेंडंट आणि परत एक बिंदी मणी टाकलेला आहे आणि त्यानंतर एक मोठा जव मणी टाकलेला आहे. तर अशीच डिझाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर इथे मी 5 लक्ष्मीचे पेंडंट यूज करणार आहे. मोठा जव मणी टाकल्यानंतर पुन्हा एक बिंदी मोती टाकलेला आहे. त्यानंतर लक्ष्मीचं पेंडंट, परत बिंदी मोती आणि जव मणी. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण डिझाईन क्रिएट करत आहोत. तर इथे मी 5 लक्ष्मी कॉइन्सचे पेंडंट्स यूज करणार आहे आणि सुंदर अशी आपली डिझाईन बनवणार आहे. आता 5 आपले लक्ष्मी पेंडंट ओवून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एक जव मणी टाकून पाईप आपल्याला ओवून घ्यायचा आहे इनविजिबल वायरमध्ये. त्यानंतर वरच्या साईडला पुन्हा एक जव मणी टाकायचा आहे. वरच्या साईडला सुद्धा तुम्ही एक मणी टाका, म्हणजे ज्वेलरीला फिनिशिंग दिसते. त्यानंतर आपण लॉकिंग बीड टाकलेला आहे. वायर फोल्ड करून गोंड्यामध्ये घालून पुन्हा ती वायर लॉकिंग बीडमधून ओढून घ्यायची आणि तो लॉकिंग बीड तिथे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि तो चेक करून बघायचा ओढून की तो तिथे तुटत तर नाही आहे ना, व्यवस्थित लॉक झाला आहे की नाही हे चेक करून मग आपली एक्स्ट्राची तार जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि इथे आपला सुंदर असा लक्ष्मी हार तयार झालेला आहे. बघा, एक 5 मिनिटामध्ये आपण हा लक्ष्मी हार इथे बनवू शकतो. एक 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही हा हार बनवू शकता. तुम्हाला जर का आधीच प्रॅक्टिस असेल तर तुम्ही 5 मिनिटात सुद्धा बनवू शकता आणि तुम्ही नवीन असाल तरी तुम्ही एक 10 ते 15 मिनिटात हा हार बनवू शकता. आता आपण इथे इयरिंगसाठी लक्ष्मी पेंडंट घेतलेले आहेत आणि त्या पेंडंटवरती आपण इयरिंगचा बेस जो असतो तो आपण B7000 या ग्लूनी चिटकवून घेत आहे. व्यवस्थित ते मध्यभागी आपल्याला पेंडंटच्या चिटकवून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला जवळपास 12 तास वाळून द्यायचे, म्हणजे आपले ते इयरिंग्स बेस त्या पेंडंटवरती फिक्स होऊन जातात आणि सुंदर असे आपले इयरिंग्स तयार होतात. तर आता तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले इयरिंग आणि लक्ष्मी हार तयार झालेला आहे. आता पुढे आपण इनविजिबल वायर मधले नेकलेस बघणार आहोत. तर त्यासाठी मी पान शेपचे कुंदन घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे हुक्स घेतलेले आहेत आणि ब्लॅक कलरचे क्रिस्टल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इनविजिबल वायर घेऊन
त्यामध्ये एक लॉकिंग बीड टाकलेला आहे आणि आपली जी कडी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि वायर बॅक साईडला फोल्ड करून ती पुन्हा लॉकिंग बीडमधून मागच्या साईडला ओढून तो मणी तिथे प्रेस करायचा, म्हणजे व्यवस्थित तो मणी लॉक होऊन जातो. आता आपल्याला मध्यभागी व्यवस्थित तार आपली जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि मध्यभागीच्या थोडंसं वरच्या साईडला आपल्याला एक लॉकिंग बीड लॉक करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी ब्लॅक कलरचा 0 नंबरचा क्रिस्टल टाकला आहे, पुन्हा एक लॉकिंग बीड आणि पुन्हा एक क्रिस्टल, अशी आपण इथे डिझाईन तयार करून घेतोय आणि पुन्हा एक लॉकिंग बीड आणि ते तिथे लॉक करून घ्यायचं आहे. तर हे आपण बरोबर मध्य काढून त्याच्या वरच्या साईडला थोडीशी जागा सोडून घेतलेला आहे डिझाईन. आता त्यानंतर मी ते पान शेपचं जे कुंदन घेतलेलं होतं एडी स्टोनचं ते टाकलेलं आहे आणि पुन्हा पहिली जशी एका साईडला डिझाईन तयार केली तशीच दुसऱ्या साईडला डिझाईन आपण तयार करत आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित बघा, तुम्हाला कळेल की आपण कशा प्रकारे डिझाईन बनवत आहोत. ब्लॅक क्रिस्टल, परत एक लॉकिंग बीड, ब्लॅक क्रिस्टल आणि पुन्हा एक लॉकिंग बीड टाकून तिथे ती डिझाईन आपल्याला लॉक करून घ्यायची आहे. आता हे आपण एका साईडला आपली डिझाईन बनवून झाली आहे. आता बरोबर आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे आणि बरोबर मध्यभागी एक डिझाईन बनवायची आहे. सेम तशीच डिझाईन आता आपण बरोबर मध्यभागी बनवणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा लॉकिंग बीड टाकून व्यवस्थित तो तिथे प्रेस करून लॉक करून घ्यायचा आहे. क्रिस्टल, पुन्हा एक लॉकिंग बीड, पुन्हा एक क्रिस्टल, एक लॉकिंग बीड टाकूयात. आता आपलं पान शेपचं कुंदन टाकूयात एडी स्टोन मधलं. पुन्हा एक लॉकिंग बीड, क्रिस्टल, पुन्हा एक लॉकिंग बीड आणि क्रिस्टल, असे करून ती तिथं डिझाईन आपल्याला लॉक करून घ्यायची. ही डिझाईन आपली बरोबर मध्यभागी येणार आहे. आणि आता बरोबर आपल्याला मध्यभागी पकडून एका साईडला जी आपण डिझाईन तयार करून घेतलेली तशीच डिझाईन आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा बरोबर त्याच्या समोर बनवून घ्यायचे. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला तार हातावरती पकडून त्याचा अंदाज घ्यायचा आहे की कुठे आपला मणी लॉक करायचा आहे आणि बरोबर त्या समोर आपल्याला तो बीड लॉक करून घ्यायचा आहे. आणि आता सेम तशीच डिझाईन आपण इथे सुद्धा बनवून घेणार आहोत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच आवडतात हे मला माहिती आहे, तर तुम्ही प्लीज व्हिडिओजला लाईक, शेअर आणि कमेंट करत जा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि नवीन व्हिडिओज कुठले बघायला आवडतील ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी असेच घेऊन येत राहील. तर इथे आपली डिझाईन बनवून तयार झालेली आहे. आता आपण ती डिझाईन तिथे लॉक करून घेत आहोत. जेव्हा आपण मणी प्रेस करतो तेव्हा व्यवस्थित तो लॉक झाला आहे की नाही आपण चेक करायचं आहे. आता एंड करणार आहोत, त्यासाठी एक लॉकिंग बीड टाकून घेतलेला आहे आणि जी आपली कडी जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये वायर घालून फोल्ड करायचे आणि लॉकिंग बीडमधून पुन्हा बाहेर काढून लॉकिंग बीड आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे आणि तो ओढून व्यवस्थित बघून घ्यायचा लॉक झाला आहे की नाही. तर सुंदर असं आपलं इनव्हिजिबल एडी स्टोन नेकलेस इथे